तुमची जन्मतारीख तुम्हाला खूप काही सांगू शकते. तुम्हाला माहित आहे का, तुमचा येणारा वर्ष कसा आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरून स्वतः कॅल्क्युलेट करू शकता. तर करायचं असं आहे की तुमची जन्मतारीख, त्यात तुमच्या जन्माच्या महिन्याचा नंबर, म्हणजे ऑगस्ट असेल तर 8, जानेवारी असेल तर 1, आणि त्याच्यामध्ये अजून एक नंबर ऍड केला तर तुम्हाला कळेल की तुमचा पर्सनल इयर काय आहे. आणि तुमचा पर्सनल इयर म्हणजे तुमचा येणारा वर्ष, म्हणजे 2026, तर तो कसा असेल हे जाणून घेण्यासाठी ही रील पूर्ण ऐका, लक्षपूर्वक पहा. दिलेल्या माहितीप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला तुमचं पर्सनल इयर जर 1 दिसत असेल, म्हणजेच तुमची जन्मतारीख, तुमचा जन्माचा महिना प्लस 1 यांची टोटल जर 1 येत असेल तर तुमचा पर्सनल इयर आहे 1. पर्सनल इयर 1 म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे सन सारखंच आपल्याला आपल्या कमिटमेंट पाळायच्या आहेत. सूर्य जसा रोज टायमातच उगतो आणि टायमातच मावळतो, त्याप्रमाणे तुम्हाला पंक्च्युअल व्हायचं आहे. नंबर 1 दर्शवतं की तुम्हाला नवीन सुरुवात करायचा एक चांगला मौका आहे. लक्षात घ्या, डिवाइन पॉवर तुमच्या बरोबर आहे. डिवाइन तुमच्या बरोबर, तुम्ही फक्त मागावं आणि डिवाइनने तुम्हाला द्यावं. पण त्याचबरोबर तुम्हाला तेवढं तत्परही राहावं लागतं. तर ह्या गोष्टी फॉलो करा. आता तुम्हाला लीड करायचं आहे, कोणाला फॉलो नाही करायचं, स्वतःला लीड करायचं आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी हा नवीन एक चांगला वर्ष तुम्हाला देवाने दिलेला आहे. त्यामुळे याचा पुरेपूर, संधीचा पुरेपूर वापर करा. इथे मला फक्त जे हवंय त्याच्या मागे मी तुटून पडणार आहे, मला ते मिळवायचंच आहे असं हट्टाने पेटा आणि पुढे व्हा. लक्षात घ्या, ज्यांचा पर्सनल इयर 1 आहे त्यांचा गेल्या वर्ष लास्ट 2025 हा फारच शांत आणि कन्फ्युजनचा गेलेला असणार. त्यामुळे इथे थॉटला क्लॅरिटी मिळते आहे. त्यामुळे इथे पुरेपूर फायदा करून घ्या. पर्सनल इयर 2 म्हणजेच आता आपल्याला थोडं थांबायचं आहे. गेल्या वर्ष 2025 तर तुम्हाला खूप तुमच्या मनासारख्या गोष्टी करू दिलेल्या आहेत आणि आता मात्र थोडं शांती घ्यायची आहे. आता लीड न करता आपल्याला फॉलो करायचं आहे. आपण आपल्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत त्या जतन करता कशा येतील याकडे लक्ष द्यायचं आहे. लक्षात घ्या, 2 नंबर मून रिप्रेझेंट करतो. ज्या प्रकारे चंद्राची कल प्रत्येक दिवसाला बदलत असते, त्याप्रमाणेच तुमच्या मनाच्या लहरी सुद्धा दिवसेंदिवस तुम्हाला बदलताना दिसतील. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी इथे थोडा प्रॉब्लेम येतो. तुम्ही आतापर्यंत मिळवलेल्या गोष्टीला कॅरी ऑन करा. ते खालीही जाता कामा नये आणि वरही जाता कामा नये, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. पर्सनल 2 मध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. तुम्हाला मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन खूप जास्त करावं लागेल. तेव्हाच हा वर्ष तुम्हाला फायदा देऊ शकेल. अधिक माहितीसाठी तुमची जन्मतारीख मला कमेंटमध्ये नक्की कळवा.